अशी मोकळी, सुटसुटीत आणि दाणेदार साबुदाणा खिचडी तुम्हालाही आवडते का? पण बऱ्याच जणांची साबुदाणा खिचडी ही चिवट, चिकट होते. तर काळजी करू नका. आज मी अशा 2-3 टिप्स तुम्हाला सांगणार आहे आणि काही महत्त्वाच्या चुका आहेत त्या टाळल्या तर त्यामुळे तुमची खिचडी प्रत्येक वेळी मोकळी, मऊसूत आणि तितकीच खायला एकदम चविष्ट बनेल. आणि उपवास कुठलाही असो, आपण उपवासाचे कितीही पदार्थ केले तरी साबुदाणा खिचडी खाल्ल्याशिवाय उपवास पूर्ण झाल्यासारखा वाटतच नाही. तेव्हा या एकादशीला तुम्ही या पद्धतीने ही मोकळी, सुटसुटीत खिचडी नक्की ट्राय करून पहा. आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक आणि कमेंट नक्की करा. चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया. नमस्कार, मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत. आता खिचडी बनवण्यासाठी अगोदर आपण साबुदाणा भिजत घालणार आहोत. त्यासाठी पहिली महत्त्वाची टिप म्हणजे साबुदाणा कसा भिजवायचा. त्यासाठी इथं साबुदाणा मोजून घ्या. इथं मी 1 कप साबुदाणा घेतलेला आहे आणि आता सुरुवातीला त्याला आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. धुताना अगदी मोकळ्या हाताने धुवायचा. नंतर त्यातील सगळं पाणी आपण काढून टाकायचं आहे. आणि आता साबुदाणा भिजवायसाठी त्यात पाणी घालणार आहोत. तर ते पाणी किती घ्यायचं तर ते मी सांगते. तर साबुदाणा बुडेल इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे आणि कपने पाऊण कप एवढं पाणी आपल्याला साबुदाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि बोटाने मोजाल तर बोटाचा पुढचा भाग आहे तो पाण्यात बुडेल इतपतच आपल्याला साबुदाण्याच्या वर पाणी टाकून घ्यायचं आहे. याच्या वर आपल्याला पाणी टाकायचं नाही. आता आपण साबुदाणा झाकून 3 ते 4 तासांसाठी साबुदाणा भिजत ठेवून घेणार आहोत. तुम्ही रात्रभरही हा साबुदाणा भिजत ठेवून घेऊ शकता. आता 4 तास झालेले आहेत आणि बघू शकता साबुदाणा आपला मस्त असा मोकळा असा भिजला गेलेला आहे. छान असा सुटसुटीत मोकळा दाणेदार आहे. अजिबात चिकट चिवट नाही. तर बघा मी तुम्हाला बोटाने दाबून दाखवते. तर बघा अलगद असा दाबला जातोय पण आतपर्यंत असा जास्तही मऊसूत नाही. असंच आपल्याला साबुदाणा भिजवून घ्यायचं आहे. तर आता आपण साबुदाणा करण्यासाठीचे बाकीचे साहित्य पाहून घेऊ. तरी तर मी 1 बटाटा आहे तो उकडून घेतलेला आहे. त्याला थंड करून त्याची साल काढून घेतलेली आहे. तुम्ही इथं उकडलेल्या बटाट्याऐवजी कच्चा बटाटाही घेऊ शकता. आता आपण त्याचे पातळ असे काप करून घेणार आहोत. तर असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. तर बघा त्यामुळे काय होतं तर साबुदाणा अजिबात चिकट वगैरे होत नाही. आणि बटाटा उकडताना जास्तही उकडून घ्यायचा नाही. जास्तही त्याला ओव्हरकुक करून घ्यायचा नाही. फक्त 2 ते 3 शिट्ट्या मध्यम आचेवरती करून घ्यायच्या आणि बटाटा छान उकडून घ्यायचा. तर बघा अशा फोडी करून घ्यायच्या म्हणजे बटाटा दिसायलाही छान दिसतो आणि पटकन असा शिजला जातो. तर बघा मी तुम्हाला आता बटाट्याची फोड आहे ती बोटामध्ये दाबून दाखवते. तर बघा बटाटा अजिबात जास्त ओव्हरकुक झालेला नाही तर थोडासा कचवटच आहे. तर या पद्धतीचा बटाटा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तर ही दुसरी महत्त्वाची टीप लक्षात ठेवायची. आता आपण साबुदाण्यासाठी लागणारे इतर साहित्यही पाहून घेऊ. तर इथं आपण 1 कप एवढा साबुदाणा घेतलेला होता. तर त्यासाठी अर्धा कप एवढा शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे. म्हणजे जेवढा आपण साबुदाणा घ्याल त्याच्या निम्मे आपल्याला शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे. शेंगदाणे इथं मी भाजून त्यांची साल काढून जाडसर असा कूट करून घेतलेला आहे. नंतर 1 चमचा साखर घेतलेली आहे. 2 ते 3 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहे आणि 2 अख्ख्या मिरच्याही घेतलेल्या आहे. नंतर इथं अर्धी लिंबाची फोड घेतलेली आहे. तर आता आपले हे सगळं साहित्य तयार आहे. आता आपण साबुदाणा कसा करायचा ते पाहून घेऊया. आता इथं साबुदाणा करण्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवून घेतलेली आहे. नंतर त्यामध्ये 2 पळ्या तेल टाकून घ्यायचं आहे. तुम्ही तेलाऐवजी साजूक तूपही टाकून घेऊ शकता. नंतर इथं मी 1 छोटी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे. त्यांना तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे. असे अख्खे शेंगदाणे साबुदाण्यामध्ये खूप छान दिसतात आणि चवीलाही छान लागतात. आता 1 ते 2 मिनटंच आपल्याला व्यवस्थित त्यांना तेलामध्ये फ्राय करायचे आणि नंतर काढून घ्यायचे. तर आता बघू शकता शेंगदाणे आपले छान असे तळले गेलेले आहेत. नंतर आता त्याच तेलामध्ये आपण जिरं टाकून घेणार आहोत. तर अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आणि उकडलेले आपण बटाटे जे कट करून घेतलेले होते ते टाकून घ्यायचे आणि मंद आचेवरती त्यांनाही छान असे खरपूस आपल्याला तेलात फ्राय करून घ्यायचे. तर 1 ते 2 मिनटंच आपल्याला त्यांना तेलात असं तळून घ्यायचे. नंतर आता त्यांना थोडंसं असं बाजूला करून मी त्यामध्ये मिरचीचे तुकडे आणि अख्ख्या मिरच्या ते टाकून घेते आणि तेलामध्ये छान असे त्यांनाही परतून घेते. म्हणजे त्यांचा जो तिखटपणा आहे तो छान तेलात उतरतो. आता सगळं साहित्य आपल्याला 1 वेळा तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि 1 ते 2 मिनटंच आपल्याला हे व्यवस्थित परतायचं आहे. जास्त वेळ नाही. तुम्ही इथं जर कच्चा बटाटा टाकत असाल तर अगोदर त्याला तेलामध्ये व्यवस्थित मंद आचेवरती 1 ते 2 मिनटं फ्राय करून घ्यायचा. छान त्याला असं शिजवून घ्यायचा आणि मगच साबुदाणा त्यामध्ये ॲड करायचा. आता बघा 2 ते 3 मिनटं मी हे तेलामध्ये छान परतून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपण साबुदाणा टाकून घेणार आहोत.
मी सुरुवातीलाच शेंगदाण्याचा कूट वगैरे काहीच टाकलेलं नाही, फक्त साबुदाणा टाकून घेतलेला आहे. असं केल्यामुळे काय होतं तर साबुदाण्यामध्ये जे मॉइश्चर असतं, पाण्याचा अंश असतो किंवा साबुदाण्यामध्ये जास्तीचं पाणी जर असेल तर ते कमी होण्यास मदत होते, म्हणजे साबुदाणा आपला कोरडा होतो. तर बघा, फक्त आपण 1 ते 2 मिनटंच त्याला व्यवस्थित परतून घेतलेलं आहे. आता आपण त्यामध्ये राहिलेले साहित्य टाकून घेणार आहोत. तर इथे मी शेंगदाण्याचा कूट, साखर, चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि नंतर परत एक वेळा आपण त्याला छान असं मिक्स करून घेणार आहोत. आता आपण शेंगदाण्याचा कूट टाकल्यामुळे तो साबुदाणा आहे तो आणखीनच छान कोरडा होतो आणि दाणेदार होतो. अजिबात तो चिकट वगैरे होत नाही. तर बघू शकता मी हलकासा त्याला मिक्स करून घेतलेला आहे आणि आता आपण त्यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं मंद आचेवरती वाफ काढून घेणार आहोत. त्यामुळे वाफेवर छान साबुदाणा आपला शिजला जातो. आता 2 ते 3 मिनटानंतर झाकण काढून मी एक वेळा त्याला परतून घेतलेलं आहे आणि आता बघू शकता साबुदाणा आपला अर्धासा शिजला गेलेला आहे. आता राहिलेलं साहित्य म्हणजे शेंगदाणे आणि लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे आणि परत एक वेळा त्याला छान असं मिक्स करायचं आहे. आता आपल्याला 1 ते 2 मिनटं याला छान असं मिक्स करत चालायचं आहे, जोपर्यंत आपला साबुदाणा पूर्णपणे शिजला जात नाही तोपर्यंत. आता बघू शकता 1 ते 2 मिनटं व्यवस्थित परतून झालेला आहे आणि तुम्हाला आता साबुदाणा मी जवळून दाखवते. तर बघा, एकदम मोकळा मोकळा आपला असा साबुदाणा छान शिजला गेलेला आहे, अजिबात चिकट वगैरे नाही. तर तुम्ही बघू शकता किती छान असा आपला मऊसूत आपला साबुदाणा तयार झालेला आहे आणि आता मी गॅस बंद करून एका प्लेटमध्ये त्याला सर्व करून घेते. आता साबुदाणा आपला खाण्यास तयार झालेला आहे. तर बघू शकता आपला साबुदाणा मस्त मोकळा, दाणेदार आणि छान मऊसूत असा तयार झालेला आहे आणि त्याला मी एका प्लेटमध्ये सर्व करून घेतलेला आहे. त्यासोबत लिंबू तर हवाच. तुम्ही यासोबत दही खाऊ शकता किंवा असाच नुसताही खाल्ला तरी खूप छान लागतो. तर मी तुम्हाला जवळून चमच्याने दाखवते. तर बघा किती छान असा दाणा मोकळा आपला साबुदाणा शिजून तयार आहे. तर तुम्ही सुद्धा ह्या एकादशीला असा साबुदाणा नक्की ट्राय करून पहा. तुम्ही कुठलाही पदार्थ खाल्ला आणि साबुदाणा खाल्ला नाही तर उपवासच केला असं वाटतच नाही. तर तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीने आणि टिप्स फॉलो करून हा साबुदाणा एक वेळा नक्की ट्राय करून पहा. नवे शिके असाल तर तुम्ही सहज हा साबुदाणा बनवू शकाल. तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.